मित्रांनो, ITI प्रवेश प्रक्रियामध्ये पहिला राऊंड, दुसरा, तिसरा, चौथा, त्यानंतर पाचवा स्पेशल राऊंड पाहिला आणि केंद्रीय समुपदेशन फेरी पाहिली. पूर्ण प्रवेश फेऱ्यामध्ये काही विद्यार्थ्यांचा नंबर ITI ला लागला, मग काही विद्यार्थ्यांचा ITI ला नंबर अजूनही लागलेला नाही. मग ज्या विद्यार्थ्यांचा ITI ला प्रवेश अजूनही झाला नाही, तर अशा विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी म्हणजे एक शेवटचा राऊंड या ठिकाणी होणार आहे. मग आता तो शेवटचा राऊंड कधी होणार आहे, त्याचा टाइम टेबल काय आहे, त्या राऊंड मध्ये आपल्याला जर प्रवेश घ्यायचा असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे याची संपूर्ण डिटेल मध्ये माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. म्हणून व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा, कारण की ज्या विद्यार्थ्यांचा नंबर नाही लागला त्यांच्यासाठी हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ होणार आहे. ITI मधल्या तुमच्याही मित्राचा जर नंबर लागला नसेल तर त्याच्यापर्यंत आजच हा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे त्यालाही एखादा ट्रेड ITI मध्ये प्रवेशासाठी नंबर लागू शकतो. चला तर मग जाणून घेऊया आजच्या या डिटेल व्हिडिओमध्ये संस्थास्तरीय समुपदेशन फेरीचा संपूर्ण डिटेल टाइम टेबल. मित्रांनो, ITI चा संपूर्ण टाइम टेबल माहिती होण्यासाठी तुम्हाला या नोटिफिकेशन टॅब मध्ये रिवाइज्ड ऍडमिशन नोटिफिकेशन नंबर 2025-4 अशा प्रकारचं एक नोटिफिकेशन तुम्हाला इथं सापडेल. इथं तुम्हाला क्लिक करून घ्यायचं, म्हणजे डिटेल टाइम टेबल हा तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड होणार आहे. आता या डिटेल टाइम टेबल नुसार आपण जाणून घेऊया या संस्थास्तरीय समुपदेशन फेरीसाठी कोणकोणती डेट आपल्यासाठी देण्यात आलेली आहे. तर पहा, ही संस्थास्तरीय समुपदेशन फेरीमध्ये तुम्हाला टाइम टेबल मध्ये 13 नंबरचा पॉईंट तुम्हाला मिळून जाईल. ही आहे संस्थास्तरीय समुपदेशन फेरी. या अगोदर जी झाली होती ती होती केंद्रीय समुपदेशन फेरी, ज्यामध्ये 26 तारीख शेवटची होती. ज्या विद्यार्थ्यांचा नंबर या केंद्रीय समुपदेशन फेरीसाठी लागला होता अशा विद्यार्थ्यांना 26 तारीख ही शेवटची होती. आज आपण पाहूया संस्थास्तरीय समुपदेशन फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याची जी तारीख आहे ते 27 ऑगस्ट 2025 सायंकाळी 5 वाजेस्तोर आहे. आता आपल्याला एक मुद्दा यामध्ये लक्षात ठेवायचा आहे की हे संस्थास्तरीय समुपदेशन फेरी म्हणजे नेमकं काय होणार आहे. पहा, आजपर्यंत म्हणजे या केंद्रीय समुपदेशन फेरीमध्ये जागा अलॉट झाली होती, पण विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नाही, किंवा पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या राऊंड मध्ये प्रवेश होऊनही विद्यार्थ्यांनी प्रवेश तो रद्द केला. म्हणजे ऍडमिशन अगोदर घेतलेले, नंतर त्यांनी काय केला, तो प्रवेश त्यांनी रद्द केला. अशा संपूर्ण जागा या संस्थास्तरीय समुपदेशन फेरीसाठी उपलब्ध राहणार आहेत. समजून घ्या, एखादा विद्यार्थी इलेक्ट्रिशियन ट्रेडला प्रवेश घेतला होता, पण तो नंतर त्याला कॅन्सल केला. फिटर ट्रेडला प्रवेश घेतला होता, पण त्याला करायचं नसल्यामुळे तो प्रवेश कॅन्सल केला. अशा सर्व जे जागा आहेत ते संस्थास्तरीय समुपदेशन फेरीसाठी उपलब्ध राहणार आहेत प्रवेशासाठी. म्हणून आता कोणत्या कॉलेजमध्ये किती जागा शिल्लक आहेत, म्हणजे वेकेंट सीट जे डाउनलोड करायचे तुम्हाला, ते आहे 27 ऑगस्ट 2025 सायंकाळी 5 वाजेस्तोवर तुम्हाला वेकेंट सीट हे डाउनलोड करून ठेवायची आहे. आता ज्या पद्धतीने तुम्हाला केंद्रीय समुपदेशन फेरीसाठी ऑनलाईन अटेंडन्स दिली होती, तर या राऊंडसाठी ऑनलाईन अटेंडन्स द्यायची गरज नाही. तर यासाठी जो काय टाइम आहे तो पहा, 28 ते 31 ऑगस्ट 2025 दररोज, म्हणजे प्रत्येक दिवशी तुम्हाला 28 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या प्रत्येक दिवशी तुम्हाला संस्थेमध्ये हजर राहायचे, ते पण व्यक्तिशः तुम्हाला स्वतःला हजर राहायचे. त्याचा टाइम टेबल देण्यात आलेला आहे. सकाळी 8 वाजेपासून ते दुपारी 12 वाजेस्तोवर या राऊंडसाठी प्रत्यक्ष हजेरी नोंदवायची. आता ही हजेरी तुम्हाला तुमच्या मोबाईल मधून नोंदवता येत नाही, म्हणून तुम्हाला प्रत्यक्ष त्या कॉलेजमध्ये उपस्थित राहावं लागणार आहे. म्हणजे त्या कॉलेजच्या ID मधून तुम्हाला ही नोंदणी करून घेतली जाते. आता ज्या विद्यार्थ्यांची नोंदणी होणार आहे अशा सर्व विद्यार्थ्यांची मेरिट जनरेट होणार आहे, आणि ते मेरिट तुम्हाला दुपारी 1 वाजेच्या नंतर तुम्हाला मेरिट जनरेट होणार आहे. आता जेवढे जागे तुम्हाला शिल्लक आहेत, सर्वात प्रथम तुम्हाला 27 ऑगस्ट 2025 ला वेकेंट सीट रिपोर्ट डाउनलोड करून घ्यायचे. आता तुम्हाला या वेकेंट सीट रिपोर्ट नुसार तुम्हाला समजून येईल की कोणत्या कॉलेजमध्ये हा कोणता ट्रेड या प्रवेशासाठी आज उपलब्ध आहे, म्हणजे किती जागा भरले आणि किती जागा शिल्लक आहेत. असा रिपोर्ट तुम्हाला 27 ऑगस्ट 2025 सायंकाळी 5 वाजता डाउनलोड करायचा आहे. वेकेंट सीट कशा पद्धतीने डाउनलोड करायचं याचा डिटेल व्हिडिओ आपण ऑलरेडी पब्लिश केलेला आहे. वेकेंट सीट रिपोर्ट डाउनलोड केल्याच्या नंतर तुम्हाला समजलं आहे की एखाद्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये एखादी जागा जर शिल्लक असेल तर त्यासाठी तुम्हाला 28 ते 31 ऑगस्ट 2025 दररोज तुम्हाला हजर राहायचंय. समजून घ्या, आता 28 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट यासाठी टाइम देण्यात आलेला आहे, पण मॅक्झिमम करून ह्या 28 तारखेमध्ये संपूर्ण जागा या क्लोज होत असतात. ज्या पॉप्युलर ट्रेड आहे त्या संपूर्ण ट्रेडचे.
कारण की जरी तुम्हाला 28 ते 31 ऑगस्ट 2025 दररोज जरी या टाइम टेबल मध्ये दिसत असेल, पण महत्वाचं आहे यामध्ये 28 तारीख. या 28 तारखेला तुम्हाला सकाळी 8 वाजता प्रत्यक्ष कॉलेजमध्ये प्रेझेंट राहायचं आहे. 8 ते 12 पर्यंत तुमची अटेंडन्स ही नोंदणी करून घेतल्या जाईल आणि तुम्हाला दुपारी 1च्या नंतर मेरिट जनरेट केल्या जाईल. मेरिट जनरेट केल्याच्या नंतर ज्या पद्धतीने केंद्रीय समुपदेशन फेरी म्हणजे मागची फेरी झालेली आहे, कोणता ट्रेड उपलब्ध आहे त्यानुसार तुमची इच्छा असेल तर तो तुम्ही ट्रेड घेऊ शकता, नाही तर मग नॉट इंटरेस्टेड म्हणून तुम्ही बाहेर येऊ शकता. अशा पद्धतीनं हा राऊंड होणार आहे. आता बघा, ज्या विद्यार्थ्यांची हजेरी नोंदवलेली आहे अशा संपूर्ण विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार करणं, म्हणजे तयार म्हणजे ही ऑटोमॅटिक तयार होणार आहे आणि त्याचा टाइम टेबल आहे 28 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दररोज दुपारी 1 वाजता ही मेरिट तुम्हाला जनरेट झालेली दिसेल. आता या राऊंडसाठी तुम्हाला प्रत्यक्ष हजेरी नोंदवायची नाही, पण प्रत्यक्ष त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला उपस्थित राहून कॉलेज लॉग इन मधून तुम्हाला अटेंडन्स द्यायची आहे. त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तुम्हाला फक्त रजिस्ट्रेशन नंबर हे विचारला जाईल. रजिस्ट्रेशन नंबर त्यांना देऊन तिथून तुम्ही डायरेक्टली तुमची अटेंडन्स ही नोंदवू शकता. केंद्रीय समुपदेशन फेरीमध्ये तुम्हाला स्वतः लॉग इन करून अटेंडन्स नोंदवायची होती, पण या संस्थास्तरीय समुपदेशन फेरीमध्ये तुम्हाला कॉलेज हे हजेरी नोंदवून देणार आहे. ज्या विद्यार्थ्यांची हजेरी नोंदवण्यासाठी टाइम आहे सकाळी 8 वाजेपासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत. त्यानंतर 1 तास त्यामध्ये गॅप देऊन तुम्हाला 1 वाजता जो आहे तुमची मेरिट जनरेट होणार आहे. मेरिट जनरेट झाल्याच्या नंतर पहिला नंबर ज्याचा असेल ती यादी प्रकाशित होणार आहे, म्हणजे यादी येणार आहे, कॉलेज तुम्हाला ती यादी दाखवणारच आहे. पहिला नंबर ज्याचा आला त्याला प्रत्यक्ष 1 नंबर देऊन त्याला परत कोणता कोर्स करायचा आहे, म्हणजे उपलब्ध जागेसाठी कोणता ट्रेड करायची याची संपूर्ण माहिती तुम्हाला देण्यात येणार आहे. त्यानंतर तुम्हाला जो तो ट्रेड आवडत असेल तर तुम्हाला येस म्हणायचं, म्हणजे इंटरेस्टेड म्हणून तो ट्रेडचा अलॉट करून घ्यायचा, नाही तर मग नॉट इंटरेस्टेड म्हणून तुम्हाला बाहेर यायचं आहे. संस्था स्तरावर तयार केलेल्या गुणवत्ता यादीनुसार उमेदवारांना समुपदेशनाकरिता बोलविण्यात येईल. प्रवेशाकरिता उपलब्ध जागा, उमेदवाराची मागणी, उमेदवाराची शैक्षणिक पात्रता यांच्या आधारावर जागांचे वाटप करण्यात येईल. ते आहे दुपारी 1 वाजेपासून ते अंतिम उमेदवार, म्हणजे जितके उमेदवार अटेंडन्स नोंदवले होते त्या प्रत्येकाला शेवटपर्यंत चान्स हा देण्यात येईल. ज्या विद्यार्थी या राऊंड मध्ये एखादा ट्रेड जर घेतले असतील, म्हणजे इच्छुक असतील, तर त्या सर्वांचे मूळ प्रमाणपत्र पडताळणीनंतर संबंधित त्याच संस्थेत त्याच दिवशी प्रत्यक्ष तुम्हाला प्रवेश देण्यात येणार आहे. आता इथून पुढे ज्याही दिवशी तुम्हाला कॉलेजमध्ये तुम्ही जाणार आहात, तुमचे संपूर्ण मूळ प्रमाणपत्र आणि फीस घेऊन तुम्हाला कॉलेजमध्ये प्रत्यक्ष हजर राहायचं आहे. अशा प्रकारचा हा टाइम टेबल आहे, ज्यामध्ये संस्थास्तरीय समुपदेशन फेरी होणार आहे. म्हणून या टाइम टेबलचा तुम्हाला काटेकोरपणे पालन करून जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्या कॉलेजमध्ये प्रत्यक्ष हजर राहून हजेरी नोंदवायची आहे. ऑनलाईन हजेरी नोंदवायची नाही. तुम्हाला स्वतःच्या खात्यामध्ये लॉग इन करून तुम्हाला हजेरी ही नोंदवता येणार नाही. मित्रांनो, मी नेहमी सांगतो की प्रत्येक राऊंड साठी तुम्हाला जी महत्वाचं आहे ते आहे व्हॅकन्सी रिपोर्ट. हा व्हॅकन्सी रिपोर्ट तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे. डाउनलोड करून तुम्हाला समजणार आहे की कोणत्या कॉलेजमध्ये किती जागा हे शिल्लक आहेत. त्यामध्ये तुमच्या आवडीचा एखादा जर ट्रेड असेल तर ते तुम्ही फिल करू शकता, नाही तर मग तुमचा आता ITIचा संबंध संपला अशा प्रकारचे समजून जायचं आहे. कारण की आता ही शेवटची राऊंड होणार आहे. त्यानंतर 31 ऑगस्ट 2025च्या नंतर जे राऊंड आहे ते होणार आहेत आता प्रत्यक्ष प्रायव्हेट ITI कॉलेजसाठी. त्याचा हे डिटेल टाइम टेबल एका दिवशी मी तुमच्यासाठी घेऊन येणारच आहे. पण आज मात्र तुम्हाला या संस्थास्तरीय समुपदेशन फेरीसाठी अपडेट राहायचं आहे, म्हणून हा आजचा व्हिडिओ डिटेलमध्ये तुमच्या समोर घेऊन येण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. म्हणून तुमचा नंबर आजपर्यंत ITI मध्ये लागला नसेल किंवा तुमच्याही मित्राचा अजून आजपर्यंत ITI मध्ये नंबर लागला नसेल, तर एक शेवटची संधी आहे जी संस्थास्तरीय समुपदेशन फेरी ITI मध्ये होणार आहे. म्हणून जास्त वेळ न लावता आत्ताच हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा ज्यांचा ITI ला अजूनही नंबर लागलेला नाही. मित्रांनो, या व्यतिरिक्त तुम्हाला अजून कुठली माहिती हवी असल्यास मला कमेंटद्वारे कळू शकता. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या नवीन अपडेटेड माहिती सोबत. तोपर्यंत नमस्कार.